मग सर माझं नाव विजय गायकवाड आहे, पण मी ते घ्यायला गेलो, माझं आधी वेगळं होतं, विजय कृष्ण गायकवाड ब्लॉगर असं ते नाव होतं. मग आम्ही म्हणलं आपण नाव खरेदी करू. तर सर माझं नाव विजय गायकवाड आहे, या नावाने मी जन्माला आलो, हे नाव मी घेऊन वावरलो. पण विजय गायकवाड हे नाव अमेरिकेतल्या फ्रॉक्सी कंपनीने घेतलेलं. बर. आम्ही ते विकत घेतलं. बर. मग आता माझा ब्लॉग झाला www.vijaygaekwad.com. मग तो www.com झाल्यामुळे जगात गेला. मग आता अमेरिका, आयर्लंड, रशिया, दक्षिण कोरिया असे 9 देश. मग त्याला 133 भाषेमध्ये आपण सेटिंग केलेलं आहे. मराठीत जरी आपण तो लिहिला तर तो 133 भाषांमध्ये वाचला जातो. जपानमध्ये जर तो आता गेला तर तो जपान भाषेमध्ये ओपन होतोय. आता आपला ब्लॉग 48% इंग्रजीमध्ये वाचला जातो. एवढं तुमचं मोठ्या प्रमाणात वाचन झालेलं आहे. बाहेर देशातील लेखकांची पुस्तक सुद्धा तुम्ही वाचून काढलेली आहेत. तर या पुस्तकामधून समाजाला देण्यायोग्य काही संदेश सांगाल का? एक जीन्स पॅन्ट तयार करण्यासाठी 200 लिटर पाणी लागतं. आता चहाचं कृती जर बघायला गेलं सर्वसाधारण तर 1 कप चहा करायला आपण गेलो तर साधारणतः आपल्याला अर्धा कप पाणी, थोडस दूध, 1 चमचा 1.5 चमचा साखर आणि चहापूड झालं. एवढ्यात आपलं चहा होतोय. कृती सहज आहे. पण जर संसाधनाचा विचार केला, हे चहा करण्यासाठी निसर्गातून आपण घेतलेल्या जर परावरीचा विचार केला तर 1 कप चहा करण्यासाठी साधारणतः आपल्याला 140 लिटर पाणी लागतं. ते कसं? जनावरांची वैरणीला लागणारं पाणी, जनावरांना पाजलं जाणारं पाणी, पानमळ्याला पाजलं जाणारं पाणी, साखर शुद्ध करण्यासाठी लागणारं पाणी, साखर शुद्ध पांढरी करण्यासाठी लागणार, या सगळ्या जर परावरीच काढलं तर 1 कप चहाला 140 लिटर पाणी लागतं. मित्रांनो, सुशिक्षित या शब्दाची व्याख्या आपण एकतर जास्त शिकलेला किंवा उच्च शिक्षित अशी करतो. एखाद्या व्यक्तीची सुरुवात त्याच्या यशापासून मानली जाते, पण एखाद्या व्यक्तीची सुरुवात त्याच्या अपयशापासून होते. हे एक नवलच म्हणावं लागेल. एक व्यक्ती मॅट्रिक नापास होते, त्याच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट येतो. त्या व्यक्तीचे त्याचे सातत्य, मेहनत व चिकाटी याच्या जोरावर जगातील बरेचसे देश त्यांची दखल घेतात. सर्वसामान्य माणसाच्या बुद्धिमत्तेचे प्रगल्भता काय असते हे त्यांनी त्यांच्या वाचन व लेखणीतून अखंड जगाला दखल घ्यायला भाग पाडले. आज आपल्याकडे आलेले श्री विजय गायकवाड, त्यांनी त्यांचा प्रवास कसा केला, त्यांचं वाचन लेखन कशा प्रकारे ते करतात, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपण आज. नमस्कार गायकवाड साहेब, आपलं आमच्या पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे. सर्वप्रथम आपली ओळख व काय करता ते सांगा. मी विजय कृष्णात गायकवाड, टोप मध्ये राहतो. एका MIDC मध्ये कंपनीमध्ये कामाला आहे आणि पुस्तकाचं वाचन करतो कामाच्या व्यतिरिक्त. या क्षेत्राकडे कसं आला ते सांगा. 1996 साली मी शाळा सोडली. नापास झाल्या कारणानं मी शाळा सोडली. परिस्थिती गरीबच, तशी फार काय सगळ्यांचीच ती परिस्थिती गरीब असते सोडा. आणि MIDC मध्ये कामाला गेलो आणि पण मी शाळा सोडली, पण पुस्तकं सोडली नाहीत. कामाला जात असताना, दिवसभर काम करत असताना परिस्थितीचा राग यायचा, वाईट वाटायचं, हे माझ्या बाबतीत का घडते असं मला त्यावेळी वाटायचं. मग त्याच वेळी अशी घटना घडली की पायात चप्पल होतं, ते तुटलं. चप्पल तुटल्यानंतर त्यावेळी घ्यायची परिस्थिती नव्हती वडिलांची वगैरे. मग ते आयुष्याला रागारागी करणं, जीवनावरती नाराज झालो आणि वैतागून चप्पल टाकून दिलं. आणि नेमकं त्याच वेळी एक, त्याला मी महान माणूस म्हणतो, नेमकं त्याच वेळी एक माणूस माझ्या समोर निघून गेला गाड्यावरून. त्याला 2 पाय नव्हते. आता त्या माणसाला तर 2 पाय नाही आणि मी तर चप्पलासाठी रुजतोय किंवा वाईट वाटून घेतोय. त्यावेळेला मला कळालं की आपण जगत असताना दुसऱ्याकडे बघायचं, आपल्यापेक्षा कमी म्हणजे गाडीवाल्याकडं ज्याच्याकडे गाडी आहे आपण सायकलवर बघायचं, सायकलवर चालणारं बघायचं. समानता विषमता ही चालणारच आहे की जे हे दोन्ही गोष्टींच भरलेलं आहे. मग पुस्तक अशा वेळी मी जवळ केलं. आता बघा, जेम्स वॅटनं चहाच्या किटलीमधून येणाऱ्या वाफ बघितली आणि त्याला इंजिनचा शोध लागला, वाफेच्या इंजिनचा शोध लागला. मग शोध लागली अशीच लागलेली नाही, चला न्यूटन उठले आणि असे म्हटले नाही चला
दात घासून आंघोळ करून आपल्याला मला शोध लागलाय. कितीतरी वर्ष त्यावरती सातत्याने त्यांनी काम केलंय. त्यांनी सांगितलेलं सुद्धा आहे की माझं यश, मी यशस्वी होणं म्हणजे कुठल्याही प्रकारचा चमत्कार नाही, बरोबर, तर माझ्या कामामधील, अभ्यासामधील सातत्य हेच माझ्या यशाचं रहस्य आहे. मग एकटा होतो, लाथाडला जायचा मी, ज्याची गरीब आहे त्याला कुठेही किंमत दिली जात नसते. मग लाथाडला जायचं, मग करायचं काय? मग मी पुस्तकाला जवळ केलं. पुस्तकासारखा सखा नाही, पुस्तकासारखा मित्र नाही. कारण पुस्तक जर विचार करायला गेलं तर ते निर्जीव आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. पण जर त्या निर्जीव पुस्तकाला सजीव माणसानं जवळ घेतलं आणि तशाप्रमाणे जर आचरण केलं तर सजीव माणूस हा आणखी सजीव बनतो. म्हणजे आपण ज्यावेळेला एखादं पुस्तक खरेदी करतो त्यावेळेला ते पुस्तक आपलं होतं, म्हणजे आपण त्या पुस्तकाचे मालक बनतो. पण ज्यावेळेला आपण ते पुस्तक वाचतो त्यावेळेला आपण पुस्तकाचे होतो. पण ज्यावेळेला त्या वाचलेल्या पुस्तकातल्या काही गोष्टींवर आपण आपल्या आचरणात आणतो त्यावेळेला आपण पुस्तकाचं बनतो. तर थोडक्यात आपण पुस्तकाचं बनतो पाहिजे. आणि कधी होतं ज्या वेळेला त्याला तुम्ही आपलं म्हणताय. आज प्रत्येक जण रडतंय सर, कुणाला काय, ज्याला सगळं काय आहे ते रडत असतात की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. पण पुस्तक काय करतं, पुस्तक तुम्हाला तुमच्या जिथं आहे सा त्याची जाणीव करून देतं, म्हणजे तुमची लायकी दावतं, तुम्हाला कुठं जायचंय आणि काय करायचंय. मग वाचत गेलो, पुस्तकं नसायची, मग लायब्ररीत करायचं. मग अचानक मला एक व्हॉट्सअपवरून कविता आली अनिल फारणे दादांची. मग त्यांना फोन केला. मग बोलता बोलता आमचा संवाद वाढत गेला आणि मग तिथं त्यांची जे काय वाचनालय होतं त्यांच्या गाशीगाव गावातलं, तिथून मग मी पुस्तक न्यायला लागलो. सगळ्यात मोठं पुस्तक तिथं मी बघितलं शाहू महाराजांचं. ते आजपर्यंत कोणी वाचलं नव्हतं, ते मी वाचलं. तसं होत मग गुरु सरांची अशी मला ओळख होत गेली. आता पगार फारच कमी आहे MIDC मध्ये सारख्या ठिकाणचा. मग त्यातून सुद्धा मी काय करायचं, पुस्तक घ्यायचा. म्हणजे कसं आहे, थोडा पगार जे शिल्लक थोडी रक्कम राहत्या त्यात शिल्लक राहिलेल्या थोड्या रकमेतून मी पुस्तक घेतो. त्यातून सुद्धा जी काय थोडी रक्कम शिल्लक राहते त्यातून मी जी रक्कम असते त्यातून माझं अन्न आणि माझे कपडे खरेदी करतो. आता मला पुस्तक तर वाचायला पाहिजे, माझ्या पुस्तकाची भूक वाटली तर मला मिळणार कसं? मग पत्नी माझी जाते, मेघा बाजारमध्ये कामाला जाते. तिने मला एकदा 2,500 रुपये दिले कपड्यांसाठी दिवाळीला. मी सरळ ते 2,500 घेतले आणि दुकानात गेलो आणि पुस्तक घेऊन आलो. त्याने मला विचारलं, मी तुम्हाला कपड्यासाठी पैसे दिले असताना तुम्ही हे पुस्तक कशी काढली? जी महान माणसं या जगात होऊन गेली त्यांच्या बायका या खरोखर स्टँडर्ड होत्या, त्यामुळे तत्वज्ञानी बनली. आमची जरा भांडणं झालीच ना, साहजिकच आहे की ज्या कामासाठी पैसे दिले त्या कामासाठी आपण ते वापरलेच नाहीत ना. मग म्हणले, हे बघ, अंग झाकण्या इतपत माझ्याकडे कपडे आहेत, पोट भरेल इतपत माझ्याकडे अन्न आहे, आता मला पुस्तकांची गरज आहे म्हणून पुस्तक आणले. आता ह्याच अनुषंगाने जर बोलायचं तर एक आईन्स्टाईनच्या आयुष्यात, अल्बर्ट आईन्स्टाईनच्या आयुष्यात गोष्ट घडलेली आहे. अल्बर्ट आईन्स्टाईन कायम संशोधन करायचे, त्यामुळे त्यांना घरी पत्नीला वेळ फार कमी मिळायचा आणि कधी भेटायचेच नाही. आणि एक दिवस काय झालं, गावला हा माणूस सापडला. मग ते पत्नी म्हणजे चला आपण खरेदीला जायचं. आता मी का सांगवले, पुस्तकाची ताकद. महान माणूस कधी बनतो, तर चला म्हणली दुकानात जाऊ. दुकानात गेली, हिने बी लई दिवसांना आपला नवरा सापडला म्हटलं भरगतच खरेदी केली आणि सगळं झालं. साहेबांनी श्री आईन्स्टाईन चेक दिला. चेक दिल्यानंतर पत्नीने बोलवून हळूच कोपऱ्यात घेतलं, कारण बायकोला माहित असतं ना नवऱ्याच्या खिशात काय आहे आणि अकाउंटवर काय आहे ते. मग म्हणलं, चेक दिलाय तुम्ही त्यांना, पैसे आहेत का? त्याच्याने कुठं माहित आहेत म्हटलं पैसे आहेत का नाही. अहो म्हटले, पण तुम्ही चेक दिला त्यांनी काय केलं, काय प्रॉब्लेम आला तर? ते म्हटले, तुला आणि मलाच माहित आहे आपल्या अकाउंटवर पैसे नाहीत. राहिला प्रश्न, मी चेक दिला ज्या व्यक्तींना, ती व्यक्ती कधीही तो चेक बँकेत जमा करणार नाही. तो चेक फ्रेम करून दुकानात लावणार. अजूनही तो चेक त्यांच्या दुकानामध्ये फ्रेम करून लावलेला आहे. दॅट इज अ सिग्नेचर. म्हणजे ती सही झाली, ओळख झाली. तर हे एका महत्वाच्या क्षणी सगळ्यांनी टाकून दिल्यानंतर एका कोपऱ्यात पडलेलं पुस्तक मी घेतलं आणि त्या पुस्तकानं मला जवळ केलं. मी शाळा सोडलेली आहे, पण शाळेनं मला सोडलेलं नाही. अजूनही मी शाळेत जातो. आजपर्यंत तुमचं एवढं वाचन झालेलं आहे, आजपर्यंत साधारणतः किती पुस्तके तुमच्याकडून वाचून झाली असतील?
आता घरातच माझ्या जवळजवळ 75,000 रुपयाची पुस्तकं आहेत. बर. आता कधी कधी मला पुस्तकं वाचायला नसतात. मग आपले एक सुनील गहाळ म्हणून आहेत, सुनील गहाळ आहेत, दादासाहेब ताजणे आहेत, त्यानंतर डॉक्टर रवींद्र श्रावस्ती आहेत, सतीश खाडे आहेत, दीपक शेट्टी आहेत, लोकमतचे ज्यांनी मला पुढं आणलं ते भरत बोटाले साहेब आहेत. ही लोक काय करतात, माझा तर परवा बोट झिजला. बर. नारद बोटाला पैसे नव्हते. मग ते मी सहज बोलता बोलता मित्रांनी मला फोन केला दादासाहेब ताजणे, आणि त्यांनी मला सांगितलं, सर पहिलं मला हे सांगा की तुम्ही कोणाचे पैसे घेतलेले बोटासाठी, त्यांचे पैसे परत करा. बर. मी तुम्हाला पैसे पाठवतो. मग त्यांनी मला 3,000 रुपये पाठवले. आणि त्यांनी मला एक सूचना दिली की वाचल्यानंतर जेवढी पुस्तकं वाचताय ती वाचल्यानंतर वाचन थांबवायचं नाही. व्यायाम करून झिजल्यानंतर बोटाचा विचार करायचा नाही. जेव्हा तुमचा बोट झिजेल, जेव्हा तुमची पुस्तकं संपतील तेव्हा मला सांगा, मी तुम्हाला घेऊन देईन. म्हणजे ते सुनील घाय असेल, त्यांची माझी एकदाही भेट झाली नाही आजपर्यंत. पण त्यांनी मला आतापर्यंत नाही म्हटले तर 5 ते 6 हजारची पुस्तक दिलेले आहे. डॉक्टर रवींद्र श्रावस्ती आपले भारती हॉस्पिटलला, विद्यापीठला हॉस्पिटललाच आहेत, ते मृत्यू सुंदर आहे. त्यांनी मला 5 हजारची पुस्तके भेट दिली. माझी परिस्थिती माझ्या मित्रांना माहित आहे, पण माझे मित्र माझं वाचन थांबवून याची काळजी घेतात. त्यामुळं अनेक पुस्तकं मी वाचलेली आहेत. आणि पुस्तकं मी कधी म्हणजे मोजत नाही, कारण मोजणं म्हणजे ते मला वेगळं वाटतं. त्यामुळे मी मोजत नाही. जे येईल ते वाचतो. कोणते पुस्तक असू दे, कुठलं ना कुठलं पुस्तक आपल्याला संदेश देत असतं. त्यामुळे ते मी अवेळपणे वाचत आहे आणि वाचत राहायचं. आजपर्यंत तुमच्या वाचनात आलेल्या एकूण पुस्तकांपैकी नेमकी कोणती पुस्तकं तुम्हाला भावली, म्हणजे ती पुस्तकं तुम्हाला आवडली? सुरुवातीला मी पहिलं पुस्तक मला इमोशनल इंटेलिजन्स डॅनियल गोरमनांचं आवडलं. बर. त्यामध्ये त्यांनी भावनिक बुद्धिमत्ता आणि बौद्धिक बुद्धिमत्ता 880 पानाचे पुस्तक आहे. त्यात त्यांनी चर्चा केलेली आहे. त्यांचं मत काय आहे की बौद्धिक बुद्धिमत्ता ही उकळी असते आणि आपली भावनिक बुद्धिमत्ता ती महत्वपूर्ण असते. आता बघा, एखादा जर माणूस रडायला लागला, तुम्ही जर त्या माणसाला जवळ घेतलं, थोपटलं, प्रेम केलं तर त्याचं लढणं थांबतं. ही कुठं प्रकारे करते, आमिगडा नावाचं जे काय आपलं मेंदूत केंद्र आहे, त्या केंद्राला हे कळतं आणि मग ते केंद्र रडायचं थांबवतं. तर भावनिक बुद्धिमत्ता एक महत्वपूर्ण आहे. म्हणजे जी लोक बौद्धिक बुद्धिमत्तेने पुढे गेल्यात, यशस्वी झालेले आहेत, ती लोक त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी ठरलेली नाहीयेत. कारण आता उदाहरणार्थच द्यायचं झालं तर, आता बाबा घरट्याचं अंड पडलं, आता अंड पडलं तर त्या अंड्यातून बाहेर येण्यासाठी पक्षी धडपडतो. मग आपल्यासारखं एक सदर माणूस काय करतो, ते अंड फोडतो आणि त्या पक्षाला बाहेर करतो. मग त्याला एक समाधान मिळतं, काय नाही आज चला आज आपण पक्षाला बाहेर काढलं. पण नाही, आपण त्या पक्षाला अपंग केलं. कारण अंड फोडून बाहेर येण्याचं जे काय करायचं ते सगळं त्या पक्षानं करायचं असते. कारण त्या अनुषंगाने त्याच्या आयुष्यात येणार ज्या काही अडचणी असतात, त्या अडचणीला ते सामोरं जावा म्हणून ते अंड ते आपण फोडायचं नसते, आपण ते फोडतो. तर ते करायचं नाही, तर हे काय पक्षी ते करत असतो स्वतः. म्हणजे ह्या गोष्टी पुस्तकातनं समजत गेल्या. मग आता आणखी एक प्रसंग असा आढळला की एक झाड आहे आपलं नारळीचं, आपल्या भारतामधल्या जंगलामध्ये आहे. झाडानं जीव असतो, झाड सजीव असतात, त्याच्यावर संशोधन झालेलंच आहे. आरती करायला लागलो आपण, ते संगीत वाजवायला लागले की उंच असणारं झाड जमिनीबरोबर येतं पूर्णपणे आरती होऊपर्यंत, आणि आरती संपून जसं संगीत कमी कमी होईल तसं ते पुन्हा वर जातं. हे झालेल्या गोष्टी आहेत. आता बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या भावनेनं आपल्याला उत्पुत करतात. आता आपल्याला ह्या गोष्टी माहित आहेत की एडिसनने शोध लावला, आयझॅक न्यूटननं त्याचा शोध लावला, गॅलिलिओनं लावला, कोपर्निकसनं लावला, देकार्तेनं लावला. ही आपल्याला माणसं दिसतात, पण माणसं सर्वसामान्य आपल्यासारखीच होती. ती वेगळी का झाली, तर त्यांनी काहीतरी वेगळा बदल केला म्हणून ती झाली. आता जंगलामध्ये रेंजर हा एक माणूस असतो, म्हणजे एक तिथला रेंजर असतो. त्यानं जर ठरवलं, द एलिफंट विस्परर या पुस्तकात तिची नोंद आहे, गेंड्याचा जर त्याला कळप दिसला आणि तो म्हटला की आपल्याला उद्याला गेंड्याला बेशुद्ध करायचा, त्याने जर नुसता तो आज मनात म्हटला, बरं का आज त्यानं गेंड्याचा कळप बघितला, त्यानं म्हटला मनातल्या मनात ह्या गेंड्याला आपण बेशुद्ध करायचं. आता दुसऱ्या दिवशी जर तिथे गेला तर त्याला एकही गेंडा दिसत नाही. त्या ठिकाणी त्याला गवा दिसतोय. मग तो गव्याला बेशुद्ध करायला जातोय, त्यावेळेला गेंडे त्याला दिसतात. तर काय माहित आहे सर,
तर मानवी मनामध्ये झालेले सूक्ष्मातला सूक्ष्म विचार सुद्धा प्राण्यांना आणि पक्ष्यांना कळतो. बरोबर. म्हणजे एखादं वांडर आहे, ते दमवा लागले आणि आपण त्याला म्हणतो याला बंदूक आणायच्या, ह्याला एखादा साईडला बार मार, ह्याला आपण हाकलून लागा, ते जात नाही. कुठंपर्यंत जात नाही माहितीये का? जोपर्यंत तुम्ही स्वतः बंदूक आणायला जाणार नाही, त्याला कळत नाही, तोपर्यंत हलत नाही. पण जेव्हा तुम्ही खरोखरच बंदूक आणायला जाताय तेव्हा ते उठून जाते. परवाच एका हत्तीचा विषय वाचण्यात आला असाच, की हत्ती पाळण्याला एक माणूस वारला. त्यावेळेला जवळजवळ 25 हत्तींचा कळप रस्त्याच्या एका बाजूनं कोणतेही वाहतुकीचे नियम न मोडता त्या माणसाच्या दारात जाऊन बसला. 3 दिवस तो त्या माणसाच्या दारात होता. काही अन्न पाणी न खाता ते 3 दिवस थांबले आणि पुन्हा जसा होता तसा तो कळप माघार निघून गेला. आता भावनेबद्दल नेहमी आपण म्हणतोय, माणुसकी बद्दल, माणुसकी बद्दल, आता जी काय थोडीफार शिल्लक राहिली ती सर्व प्राण्यांच्या मध्ये पक्ष्यांच्या मध्ये शिल्लक राहिलेली आहे. आपण काय म्हणतोय, झाडं लावा, झाडं जगवा. ठीक आहे, पण स्वतःची प्रगती करण्यासाठी आपण झाडं तोडून टाकली. आपण एक सुंदर घर बांधलं, त्याला कलर काम केलं, आपल्या घराच्या वरती गॅलरी ठेवली, त्या गॅलरी मध्ये रेशन मधनं मिळणारा फुकट तांदूळ ठेवला वाटेभरून, आणि वाटेभरून पाणी ठेवलं आणि म्हटलं माझं पक्षी प्रेम. काही गरज नाही. पक्ष्यांना त्यांचा अधिवास शिल्लक ठेवा, त्यांचं अन्न शोधायला ते समर्थ आहेत. आपण जंगलात घरं बांधली आणि गवा आपल्या घरात आल्या, म्हणतोय गवा माझ्या घरात आला, आपण गव्यांच्या घरात गेलो. बरोबर. तर पुस्तकं काय करतात सर, तुम्हाला सांगतात की तुम्ही कुठं आहे आणि तुम्हाला काय करायला पाहिजे. बघा, एक महान चित्रकार होते व्हिन्सेंट व्हॅन गॉग. तर व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या आयुष्यामध्ये फक्त एकच चित्र विकलं गेलं. पूर्णपणे त्या माणसाचा दरिद्रतेने दिवस काढले, आयुष्यभर तो गरीब राहिला. पण कलेप्रती असणारं प्रेम, कलेप्रती असणारं समर्पण, त्यासाठी तो जगाला. त्याने एका ठिकाणी सांगितलेलं आहे की तुमच्या आतला आवाज जो तुम्हाला हे सांगत असेल की तू चांगले चित्र काढू शकत नाहीस, तर त्यावेळी तुम्ही आवर्जून चांगले चित्र काढा, त्यावेळेला आपोआप तुमच्या आतला आवाज बंद होईल. तरी का आहे की जी गोष्ट करू नका म्हणतात ती गोष्ट तुम्ही करा. पुस्तक तुम्हाला काय सांगतात, जस्ट डू इट, तू हे कर, तुला हे जमेल. म्हणून मी पुस्तकं वाचतो. पुस्तक वाचणं म्हणजे काय करणं, पुस्तक वाचणं म्हणजे स्वतःच्या हाताला धरून स्वतःला शिकवणं. आता बघा, बरीच मंडळी जी शिकलेली आहेत, कॉलेज बंद झालं की म्हणतात चला वा, पुस्तकापासून मला मुक्ती मिळाली, चला हे पुस्तकांचं वजन नष्ट झालं. पण कॉलेज थांबलं, शिक्षण थांबलं. शिक्षण थांबणं म्हणजे आपला मृत्यू आहे. कारण कोणतंही एक शिक्षण तुम्हाला आयुष्यभरासाठी उपयोगी पडत नाहीये. त्यामुळे जे कोण म्हणतात, ज्यांच्या डोक्यात भरलंय की शिक्षण थांबलं, शिक्षण कधीही थांबत नसतं. कारण शिक्षण ही अविरत चालणारी गोष्ट आहे. शिकत राहिलं पाहिजे. जास्त मोठं अवघड आयुष्य जगू नका, सरळ साधं वाऱ्याच्या झुळकत आयुष्य जगा, प्रामाणिक राहा. आयुष्य अवघड जगू नका, कारण आपलं आयुष्य अगोदर पासून अवघड आहे. एवढ्या पुस्तकांचं वाचन करत असताना जी तुम्हाला पुस्तकं आवडली, त्या लेखकांना भेटण्याचा किंवा त्यांना संपर्क साधण्याचा कधी योग आला का? हा, डॉक्टर रवींद्र सावस्ते, शोध संत रविदासांचा, हे पुस्तक मी स्टेटस वरती शीतल खाडे सरांनी देताना बघितलं. आणि मी त्यांना भेटायला गेलो. तो माणूस मी बघितला. लेखक बरेच वेळा कसं होतं सर, लेखक म्हणजे असे असतात की वाचकाला एका जंगलातून सोडतात आणि म्हणतात तुझं जंगल भरून ये. पण शक्य नाही ना, जंगल नवीन असतं. पण हे जे लेखक भेटले मला, रवींद्र सावस्ते सर, हा लेखक म्हणून असे मला लाभले की त्यांनी मला बोटाला धरलं आणि लेखन मधलं केलेला जो जंगलात प्रवास आहे त्यांनी मला दावला. आणि त्यांनी पुस्तक कसं निर्माण केलं ह्याबद्दल मी बराच वेळ बोललो. त्यानंतर मला त्यांनी त्यांचं लिहिलेलं मृत्यू सुंदर आहे पुस्तक भेट दिलं. नंतर आदिमानवाचे दुःखाचे कारण हॉस्पिटल, अशी 2-3 पुस्तक त्यांनी मला भेट दिली. आज ते माझे खास मित्र आहेत. म्हणजे वाचक, लेखक कधी पुस्तक पूर्ण करत नाहीये. लेखक ज्यावेळी पुस्तक एखादं लिहून पूर्ण करतो तेव्हा ते अर्ध असतं. ते पुस्तक ज्यावेळेला वाचक वाचून पूर्ण करतो त्यावेळेला खऱ्या अर्थात ते पुस्तक पूर्ण होतं. तर आता आमची मैत्री वाचक आणि लेखाच्या पलीकडेच गेली. खूप आम्ही एकमेकाला प्रत्येक विषयावर चर्चा असते. त्यानंतर मला आवडलेलं पुस्तक अभिनव जलनायक, सतीश खाडे सरांचं. फक्त आणि फक्त
पाण्यावरती लिहिलेलं आहे. पाणी 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 हे जीवन आहे. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही म्हणतोय. मग तुम्हाला आपल्याला तहान लागल्या, खरंच का लागल्या का? कुठलाही माणूस तहान लागली की थेट पाणी पित नाही. जरा चूळ भरणार, त्या ग्लासमध्ये वाकून बघणार, परत तो ग्लास धुणार. याचाच अर्थ आपल्याला तहान लागलेली नाही. आता बघा, लहानपणी आम्ही वड्या वगळीचं पाणी प्यायचो, कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नव्हतं. आज आपण प्रदूषण केलंय. आभाळातून पडलेला थेंब जमिनी पडल्या प्रदूषित होत नाही, मानवी हस्तक्षेपामुळे तो प्रदूषित होतोय. मग ते पुस्तक मला खूप भावलं. म्हणजे आजपर्यंत तहानेला चव असते का सर? तर असते. पिणाऱ्या माणसाला जी तहान लागली त्याला जेवढी जी चव आहे ती चव त्या पाण्याला असते. त्यांनी आणि बोलता बोलता त्यांनी छान उदाहरण दिलं. त्यापासून मी जीन्स पॅन्ट घालत नाही. एक जीन्स पॅन्ट तयार करण्यासाठी 200 लिटर पाणी लागतं. आता चहाचं कृती जर बघायला गेलं सर्वसाधारण, तर 1 कप चहा करायला आपण गेलो तर साधारणतः आपल्याला अर्धा कप पाणी, थोडस दूध, 1 चमचा 1.5 चमचा साखर आणि चहापूड झालं. एवढ्यात आपलं चहा होतोय. कृती सहज आहे. पण जर संसाधनाचा विचार केला, हे चहा करण्यासाठी निसर्गातून आपण घेतलेल्या जर परावरीचा विचार केला तर 1 कप चहा करण्यासाठी साधारणतः आपल्याला 140 लिटर पाणी लागतं. ते कसं? जनावरांची वैरणीला लागणारं पाणी, जनावरांना पाजलं जाणारं पाणी, पानमळ्याला पाजलं जाणारं पाणी, साखर शुद्ध करण्यासाठी लागणारं पाणी, साखर शुद्ध पांढरं करण्यासाठी लागणार, या सगळ्या जर परावरीच काढलं तर 1 कप चहाला 140 लिटर पाणी लागतं. जेव्हा मी हे परभणीमध्ये शेलू गावामध्ये, रायपूर गावामध्ये सांगितलं, त्यावेळेला दिवसातून 4 वेळा चहा पिणाऱ्या माणसाला 2 वेळा आलेले. हे महत्वाचं आहे. कारण जाणीव असणं आणि समजून घेण्यात 2 भिन्न गोष्टी आहेत. बरोबर. तुम्ही ज्या वेळेला एखादा निर्णय घेताय माझ्या आयुष्यातला, त्यावेळी आपण खऱ्या अर्थात प्रगल्भ होत असतोय. आता आपले रिलायन्स अंबानीने 4 पुस्तकं वाचली आणि ते सगळ्यात मोठे उद्योगपती झाले. आता ती 4 पुस्तकं वाचून तुम्ही आम्ही उद्योगपती होणार का? नाही होणार. कृतीत उतरलं पाहिजे. या वाचनाचा तुम्हाला छंद लागला किंवा हे एक व्यसनच म्हणावं लागेल. व्यसन बऱ्याच प्रकारचे असतात, पण चांगली व्यसन पण असतात. मग या वाचन व्यसनाशिवाय आणखी काय काय करता? वाचन छंदाच्या व्यतिरिक्त मी लोकमत सारख्या वृत्तपत्रामध्ये आर्टिकल लिहितो. खाण्यावर लिहिलेलं आहे, काही ठिकाणी जेवण कसं जेवलं पाहिजे, का आपण मात्र करतो त्यावर लिहिलेलं आहे. नंतर कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे संवेदनाशीलता गेली चुलीत, म्हणजे AI काय आलेलं आहे, मशीन आलेलं आहे. त्यानंतर परवाच मी कालच लिहिलेलं आहे, मोबाईल आनंदानं बंद करा. तर आता उत्क्रांतीसाठी, मानवी उत्क्रांतीसाठी जेवढा कालावधी लागलेला त्याच्या कितीतरी कमी कालावधी या तंत्रज्ञानाला लागलेला आहे. तंत्रज्ञान एवढं झपाट्यानं वाढत आहे की त्याच्या दुष्परिणामाला आपण सामोरं जाऊ शकत नाही, आपण तेवढं सक्षम नाही आहोत. आता उदाहरण द्यायचं झालं तर नेटफ्लिक्स वाल्याच्या CEO ने एकदा मीटिंग घेतली आणि त्यामध्ये त्यांनी ठरवलं की आपला सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी कोण असेल तर माणसाची झोप. माणसाची झोप मोडेल असं काय तर आपल्याला करू. मग पहिलं कसं असायचं, एक सीझन झाला की दुसरा सीझन लागायच्या अगोदर त्या दुसऱ्या सीझनचं हे मुख्य भाग लावला जायचा. आता तसं करत नाही, 2-3 सेकंदामध्ये दुसरा भाग लावला जातो. 10 वाजता बसलेली तरुण पोरं आपल्यासारखे सुद्धा आहेत, त्या 10 वाजता बसलेली तरुण पोरं रात्री 2 कधी वाजले त्यांना कळत नाही, तोपर्यंत त्यांनी बार्डीवर पॉपकॉर्न खाल्लेला असतो. आता विषय काय आहे, मोबाईलला काय फरक पडतो रात्री उठून बघितल्यामुळे, तर तिथं चुकतं आपलं. मोबाईलला रात्री आपण टच करतो आणि बघतो तर त्यातून एक निळा प्रकाश बाहेर पडतो. निळा प्रकाश हा सूर्यकिरणाशी निगडीत आहे. जर निळा प्रकाश जर रात्री पडला तर आपल्या शरीरामध्ये पिनील ग्रंथी आहे, ती सूर्यप्रकाशावरती काम करते आणि ती काय म्हणते, चला उजाडले, दिवस सुरू झाला. आणि विषय कसा आहे की आपला मेंदू हा सूर्य उगवणाऱ्या दिवसाशी आणि मावळणाऱ्या दिवसाशी संलग्न आहे. जोडला गेला तेवढा लवकर ती सवय मोडणार नाहीये. आणि जिने मोबाईल निर्माण केलं ती स्वतः मोबाईल वापरत नाहीत सर. मार्क झुकेबर्ग त्यांच्या कॅमेराला आणि त्याच्या मागेला त्यांनी चिकट टेप लावलेला आहे. बरोबर. कारण त्यांना त्याचा तोटा माहित आहे. ह्या लेखामध्ये मी तिचं लिहिलेलंच आहे. मेंदू जसा कार्य करतोय तसंच ते तंत्रज्ञान त्यांनी बनवलेलं आहे. आज बघा, आपण सहज म्हणतो की झोप लागत नाही, बेचैनी वाढलेली आहे,
डोपामाइन नावाचे काम करत नाही याचं कारण आहे मोबाईल. मोबाईल मध्ये सगळ्यात मोठा राक्षस राहतो. लक्षात ठेवा, मोबाईल जर तुम्हाला तुमच्या जागेवर उठवत असेल तर तुम्हाला नियंत्रित मोबाईल करतोय, तुम्ही मोबाईलला करत नाही. त्यामुळे येणारा जो काळ आहे तो अतिशय हाताबाहेर गेलेला काळ असणार आहे आणि आपला मेंदू आपण नष्ट करत आहोत स्वतःच्या हातात. आपण का रात्री उठून काय बघायची गरज आहे त्या मोबाईलला? ठरवा ना तुम्ही किती उठायचंय, काय उठायचंय. जुन्या माणसाकडे होतं का? काय नव्हतंच ना, तरी कधी जगले ना. पत्रव्यवहार असायचा, घोड्याने प्रवास करायचे, कुणी नाव काढले गुचक्या लागायच्या. आता आपण फास्ट मध्ये जगाच्या बाहेर निघालो. आता बघा, मोबाईलच्या रिचार्ज मध्ये SMS 100 आहेत, ऑनलाईन डेटा आहेच आणि कॉलिंग सुद्धा अनलिमिटेड आहे. पण आपण सगळ्यात जास्त वापर करतोय डेटाचा. आपण एखाद्याला फोन जरी लावला तर ते म्हणतोय काय काम आहे, काय ते सांग, मला बोलायला वेळ नाही. मुद्दाच आपल्याला बोलायला वेळ नाही साहेब, मुद्दाच आपल्याला बोलायला शब्द नाही, आपल्या मनात प्रेम नाही, आपल्या मनात माणसाबद्दल जिव्हाळा, मग बोलणार काय? त्यामुळं लवकरात लवकर आपण डोळं उघडलं पाहिजे आणि मोबाईल पासून लांब राहिलं पाहिजे. आणि एक डिसिप्लिन म्हणजे काय म्हणतात त्याला, काय म्हटलं जातं, नियम, इच्छाशक्ती. तुम्हाला कोणतंही काम करण्यापासून पूर्णपणे समर्थ नाहीये. मग त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? डिसिप्लिन पाहिजे. ठराविक वेळेला ठराविक ठिकाणी तुम्ही ते काम केलं पाहिजे. यासाठी तुम्हाला नियम तयार करतो. त्यासाठी तुम्हाला मेंदूची कार्यप्रणाली समजून घेणे गरजेचं आहे. मेंदू काय काम करतोय, त्याची कार्यप्रणाली कशी आहे. आपला मेंदू उत्क्रांत होत आलेला आहे, त्यामुळे त्याच्या मूळ स्वभाव तो जाणारच आहे. हे अवघड आहे पण अशक्य नाही. तुम्ही जे ब्लॉग लिहिता ते कोणकोणत्या विषयावर असतात? आता पुस्तकाबद्दल तर मी बोललोच. आता ह्याच्यानंतर काय झालं, व्हॉट्सअपवरती मी मेसेज टाकायचं. माझे मित्र आहेत विष्णू गाडेकर पाटील. 2 वर्षांपूर्वी 15 ऑगस्टलाच मी त्यांना फोन केला असाच. मग त्यांनी ते लेख वाचला. ओळख काही नाही, आम्ही भेटलो 2-2.5 वर्षानंतर. आणि ही सगळी ओळख करायला, पुस्तकं भेट द्यायला, ज्यांना मी सॉक्रेटिस म्हणतो, माधव गावाने सर, हे कारणीभूत आहे. तर विनायक पाटील, असे बरेच लोक आहेत. आणि सगळ्यात महत्वाची माझ्या पत्नीचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे. तर त्यांनी काय केला, एक ब्लॉग एका रात्री तयार करून दिला. म्हणजे आता हे ब्लॉग आहे, या ब्लॉग वरती कसं आहे, व्हॉट्सअपला मर्यादा आहेत, म्हणजे ठराविक लोकच ते बघू शकतात, जास्त संख्येने बघतायत. त्यांनी मला एक ब्लॉग तयार करून दिला, म्हणजे ह्या तुम्ही आता लिहा. मग आता प्रश्न हा होता की लिहायचं काय. हा तर कंटेंट होता ना. मग मी म्हणलं चला आपण जे पुस्तक वाचतोय त्या पुस्तकातील घटना प्रसंग आपण त्या ब्लॉगला लिहायचे. आता ह्याच जे कसं आहे, चोरटा आहे. म्हणजे अल्बर्ट एलिसने एका पुस्तकात नोंद केले आहे की ज्या ज्या गोष्टी आपल्याला नवीन वाटतात, नाविन्यपूर्ण वाटतात, त्या गोष्टी अगोदर घडलेल्या असतात, जुन्या पुस्तकात आपल्याला त्या आढळतात. मग आता कसं आहे, एखाद्याने लेख लिहिला तर त्याचं नाव काढायचं आणि आपलं नाव घालायचं आणि प्रसाद करायचं, प्रामाणिकपणा राहिलेला नाही. मग या जगात पण आपण प्रामाणिकपणे राहायचं. म्हणजे काय करायचं, समजा डू नथिंग, या डू नथिंग पुस्तकामधील सेलेस्ट हेडलीने लिहिलेलं पुस्तक आहे आणि माय मिरर प्रकाशनाने ते प्रकाशित केलेलं आहे. देशमुख नंतर लेखक आहेत, त्यांनी ते अनुवाद केलेला आहे. तर त्यातलं मला एखादा प्रसंग टाकता आवडला, मोबाईल दुष्परिणाम, तर आपण काय करायचो, जसा आहे तसं उचलायचा, नुसता उचलायचा नाही, प्रकाशक, लेखक, अनुवादक हे सगळ्याच नाव घालून प्रसारित करायचं. ज्याचं श्रेय आहे त्याला ते आपण द्यायचं. बरोबर. आणि पुस्तकाने मला ते प्रामाणिकपणा शिकवला. मग हा ब्लॉग दिला. सरांनी म्हणलेली काय लय वाचक मिळणार नाही आणि ते आपला काय जाणार नाही. मग सर माझं नाव विजय गायकवाड आहे, पण मी ते घ्यायला गेलो, माझं आधी वेगळं होतं, विजय कृष्ण गायकवाड ब्लॉगर असं ते नाव होतं. मग आम्ही म्हणलं आपण नाव खरेदी करू. तसं माझं नाव विजय गायकवाड आहे, या नावाने मी जन्माला आलो, हे नाव मी घेऊन वावरलो. पण विजय गायकवाड हे नाव अमेरिकेतल्या फॉक्सी कंपनीने घेतलेलं. आम्ही ते विकत घेतलं 1500 रुपयाला. मग आता माझा ब्लॉग झाला www.vijaygaekwad.com. मग तो www.com झाल्यामुळे जगात गेला. माझा अमेरिका, आयर्लंड, रशिया, दक्षिण कोरिया असे 9 देश. मग त्याला 133 भाषेमध्ये आपण सेटिंग केलेलं आहे. मराठीत जरी आपण तो लिहिला तर तो 133 भाषांमध्ये वाचला जातो. जपानमध्ये जर तो आता गेला तर तो जपान भाषेमध्ये ओपन होत आहे. आता आपला ब्लॉग 48% इंग्रजीमध्ये वाचला जातो आणि डिस्कवरी मध्ये येतो सर तो. बरोबर. म्हणजे समजा आपण ब्लॉगला माझ्या एखाद्या वाचकाने भेट दिली
आणि तो बाहेर पडला तर फीडबॅक मध्ये डिस्कवरी मध्ये दावला जातोय. बरोबर. म्हणजे ज्या जगामध्ये जे बिलिएस्ट म्हणजे जे उच्च ब्लॉगर आहेत तिथे आपला ब्लॉग गेलेला आहे आणि अतिशय कमी कालावधी 2 वर्षामध्ये तो गेलेला आहे. आतापर्यंत आपल्या ब्लॉग वरती 450च्या वरती लेख आहेत आणि 37,000च्या वर वाचक आहेत त्याला. आणि सांगायला मला महत्वाचा विषय वाटतो की कॅलिफोर्निया जिथे मेटाचा ऑफिस आहे तिथले 2 वाचक दररोज मला वाचतात. बरोबर. व्हायचं कसं सर, गुगलला नाव येत नाही, गुगल येत नाही ना, कसं नाव येईल? जिन्होंने खुद को खर्च किया है उनको दुनिया ने सर्च किया है, गुगल पर सर्च किया है. म्हटलं काहीतरी असणार आहे हे आता आपल्याला सर्च करायचं आहे. मग मी लिहित गेलो आणि एक दिवस विजय गायकवाड टाकल्यानंतर गुगलनं सर्च झालं. म्हणजे सरांनी माझ्या परस्पर केलं बरोबर आपल्या विष्णू गाडेकर सरांनी. मग त्यांनी काय केलं, बिंग जे मायक्रोसॉफ्ट वाल्यांचं सेंटर आहे सर्च इंजिन त्याला सर्च केलं, त्याला सुद्धा साहेब सर्च होत आहे. yahoo.com सुद्धा सर्च होत आहे. बिंगला जर तुम्ही MNSच्या मायक्रोसॉफ्टच्या जर तुम्ही सर्च केलं तर साहेब विजय गायकवाड जरी टाकलं, विजय कृष्णात गायकवाड जरी टाकलं किंवा मॅट्रिक फेल विजय गायकवाड जरी टाकलं तर साहेब 10 पेजेस माझे येतात, सलग 10 पेजेस माझे येतात. तर ते माझं नाव आलं. जगातील सगळ्यात आनंदी क्षण होता माझ्यासाठी तो असणारच. मग आता विजय गायकवाड नावाची कोट्यावधी लोक आहेत जगात, पण गुगल मला सर्च करतात. मग झालं ते सर्च वगैरे झाल्यानंतर मग पुढं काय, म्हणून मी काय केलं की आपले वाचक वाढायला लागले. बरोबर. म्हणून मी आपल्या ब्लॉग मध्ये असा कोणताही सर विषय नाही आहे की जेव्हा मी लिहिलेला नाहीये. बरोबर. प्रत्येक विषयाचा मी त्याला स्पर्श केलेला आहे. प्रेमावर असू दे, द्वेषावर असू दे, रागावरती असू दे, विज्ञानावरती असू दे, अध्यात्मावरती असू दे, सगळं काही ठेवलेलं नाही असं काही नाहीये. आपल्या तिथं ब्लॉग वरती एक पॉप्युलर पोस्ट म्हणून एक ऑप्शन आहे. ज्या पोस्ट वारंवार सर्च केल्या जातात त्या पोस्ट तिथं पॉप्युलर मध्ये येतात. मॅट्रिक फेल विजय गायकवाड ही पॉप्युलर पोस्ट गेली वर्ष झाला आहे. परत साळुंके सरांचा एक लेख लिहिला होता तो तिथे 2 नंबरला आहे. आपले दीपक शेट्टी सर गणित आणि लॅबचे निर्माते, त्यांचा एक लेख खाल्ल्या बाजूला आहे. तर 450च्या वर लेख झालेले आहेत आणि खूप माझ्यासाठी ते महत्वपूर्ण आहे. वाचक वाचत नाहीत ही गोष्ट आपण खरी आहे हे आपण म्हणू शकतो, पण आजचे वाचक ऍडव्हान्स आहेत. बरोबर. टेक्निकलच्या माध्यमातून ते वाचतात, हे असं आहे. ते वेगवेगळ्या वर्तमानपत्रात तुमचे आर्टिकल छापून येतात, ते नेमक्या कोणत्या विषयावर निगडीत असतात? माझ्या आता अनुषंगानं ज्यावेळेला आमचं बोलणं होतं संपादक साहेबांशी प्रत्येक विषयावर मी बोलतो त्यावेळी म्हणतात ना हे लिहा. मग वृत्तपत्राला मर्यादा येते, ठराविक ह्याच्यात लिहायला लागते. मग मी विज्ञानाबद्दल लिहितो, जेवणाबद्दल लिहितो, परत हत्तींच्या संवेदनशीलतेवरती सुद्धा परवा लिहिलेला आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नादी संवेदनशीलता गेली चुलीत. म्हणजे प्राण्या पक्ष्यांच्या मध्ये जी संवेदनशीलता आहे आपल्याला नष्ट झालेली, आपण आता कृत्रिम बनलेलो आहे. बरोबर. म्हणजे समजा आपण काहीतरी काम असलं तरच 5 किलोमीटरवरच्या किंवा 5 फुटावरच्या मित्राच्या घराला जातोय, काहीतरी काम असलं तर. आता मध्ये सांगण्यासारखा प्रसंग असा झाला की माझं वजन 104 किलो होतं. पुस्तकात मी वाचलं होतं की वजन कमी करू शकता येतं. मग ते पुस्तकातलं वाचलं आणि 4 वाजता उठलो आणि मी भर पावसात पळत गेलो आणि मी 56 दिवसांमध्ये काहीतरी 20 किलोच्या आसपास वजन मी कमी केलं. म्हणजे अहमदनगरची माझी टीम आहे, नामदेव बोर्डे असतील, उल्हास असतील, त्यांनी मला 500 किलोमीटर वरनं गाईडलाईन दिल्या. बरोबर. मला माहिती दिली, माझं वजन मी कमी केलं. परवा मी 11 तारखेला तिथे गेलो होतो, कधी भेटलोच नव्हतो. तिथे सन्मान केला, सत्कार केला, त्या ठिकाणी मी बोललो सुद्धा की तुम्हाला जमत नाही असं या जगात काही नाही. बरोबर. तुम्ही ते करू शकताय, कुणी ना कुणीतरी केले. आता उदाहरण द्यायचं झालं तर रोनाल्डोला सांगण्यात आलं होतं की तुम्ही कधी फुटबॉल खेळू शकणार नाही, तर आज ते शकतात. ब्रुसली सुद्धा सांगितलं तुम्ही कधी कुंकू खेळणार नाही, तरी ते खेळतात. ब्रुसलीचं एक वाक्य आहे, त्यांनी काय सांगितलंय, 9 वेगवेगळे प्रकार 99 वेळा खेळणाऱ्या माणसापासून मला धोका नाही. 9 वेगवेगळे प्रकार 99 वेळा खेळणाऱ्या माणसापासून मला धोका नाही, पण एक प्रकार 99 वेळा खेळणाऱ्या माणसापासून मला धोका आहे. कारण त्यात सातत्य आहे. वेगवेगळं असलं ते सातत्य राहत नाही.
म्हणजे तुम्ही हे करू शकताय. जगात असं काही नाही की तुम्हाला जमणार नाही. फक्त आपण काय आहे, आपण सर आता संकुचित झालो, मला हे मिळत नाही, मला ते मिळत नाही. तुम्ही जर महान माणसाचा जर विचार करायला लागला तर त्यांच्यासोबत काही मिळालं नव्हतं, त्यांच्या सुद्धा काहीच नव्हतं ज्या काळात त्याची शिकली होती त्या वेळेला. पण उशिरा सुचलेलं शहाणपण सुद्धा आपल्यासाठी घातक आहे. म्हणजे आता ते अल्फ्रेड नोबेल, त्याने अणुस्फोट काहीतरी केला वगैरे आणि त्यानंतर त्यांना जाणीव झाली आणि मग त्यांच्या नावाने ते आता नोबेल पुरस्कार दिला जातो. तर हे नको आहे ना, हे कशाला हवं आहे. मुद्दात कसं आहे, समजा जर आपण सगळ्यांनी ठरवलं कुणीही भांडायचं नाही, भांडण होतील का? होते कसं, युनेस्कोच्या घटनेमध्ये नोंद आहे की युद्धाची निर्मिती माणसाच्या मनात होते. तर प्रेमाची स्थापना करण्यासाठी, शांतता निर्माण करण्यासाठी संरक्षित भिंत म्हणून जे काय तुम्हाला उभं करायचं आहे ते तुम्हाला मानवी मनातच उभं करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वपूर्ण मुद्दा आहे पुस्तक. हे तुम्ही फक्त पुस्तकानच करू शकता. एवढं तुमचं मोठ्या प्रमाणात वाचन झालेलं आहे. बाहेर देशातील लेखकांची पुस्तक सुद्धा तुम्ही वाचून काढलेली आहेत. तर या पुस्तकामधून समाजाला देण्यायोग्य काय संदेश सांगाल का? परवाच मी ग्रॅग मॅकॉलचं द इन्सेसिलिझम पुस्तक वाचलं. जे आवश्यक तेवढं, जे गरजेचं आहे तेवढंच घ्यायचं. तुम्हाला किती लागतंय तेवढंच घ्यायचं. आणि विचार करत असताना स्वतःच विचार करायचा. म्हणजे आता बघा, लाओत्से त्यांनी कितीतरी हजार वर्षापूर्वी सांगितलेलं आहे, जगानं माझ्याशी जसं वागावं असं मला वाटतं तसं मी जगाशी वागायला पाहिजे. ते संदेश परत आपल्या पण फिरपत आलेलंच आहे ना. आता बायबलचा जे काय सार आहे ते लिओ टॉल्स्टॉयने एका ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांवरती जेवढं प्रेम करता, म्हणजे तुम्ही स्वतः जेवढं प्रेम करता तेवढंच तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांवरती करा. 13व्या शतकामध्ये जलालुद्दीन रुमी नावाचे तत्वज्ञान होऊन गेले. त्यांनी काय सांगितलं की विश्व बाहेर नसतं, विश्व तुमच्या आत असतं. जरा डोकावून पहा, जे जे तुम्हाला हवंय असं वाटतं ते त्या अगोदर पासून तुमच्या आत आहे. आणखी एक संदेश असा आहे की वाचा, कोणत्याही परिस्थितीमध्ये वाचन थांबवू नका. आज एक वेळ तुम्ही जर नाही जेवला तर तुमचं शरीर तुम्हाला जगवतं, पण तुम्ही जर नाही वाचन केला किमान अर्धा तास तर तुम्ही या जगापासून 10 वर्षे मागे जाल. कारण जग हे सेकंदाच्या कितीतरी नॅनो सेकंदाच्या कितीतरी प्रमाणे बारक्या बारक्या अवस्थेमध्ये पुढे निघाले आणि आपण मागे थांबले. त्यामुळं हे आहे. त्यानंतर आणखी एक पुस्तक आता परवाच वाचलं, छान संधी दिलाय ते, डू नथिंग. डू नथिंग आता परत चालूच आहे माझं. आजची गोष्ट आज करा, तर उद्या नसतो सर. आपल्याला उद्या ही संकल्पना आपल्यासाठी नाही आहे. कारण आपण उद्याचं नियोजन जरी करत असलो तरी ज्यावेळेला आपण उद्यामध्ये पदार्पण करतोय, उद्यामध्ये जातोय, तेव्हा त्याचा आज मध्ये असते. त्यामुळे तुम्ही आज करणारा ते आत्ता करा, या क्षणी करा. उद्याची वाट अजिबात बघू नका आणि स्वतःला वेळ द्या, स्वतःला स्पेस द्या. कारण आपण काय करायला बोलूय, आपण आपली फरमाईश जावी. प्रत्येकानं आपल्याकडनं काय अपेक्षा केल्या आणि कुटुंबाच्या मित्र परिवाराच्या अपेक्षा पूर्तता करणं म्हणजे आपण त्यांच्यासाठी काहीतरी करणं. पण स्वतः म्हणून एक व्यक्ती म्हणून तुम्हाला सुद्धा आधाराची गरज आहे, तुम्हाला सुद्धा प्रेमाची गरज आहे. ही कशातून निर्माण होणार आहे, तुम्ही तुमच्याकडे जास्त लक्ष दिल्यानंतरच होणार आहे. वॉल्ट व्हिटमन्स एक वाक्य आहे, ब्रह्मांडातील सर्व सिद्धांत हे न चुकता फक्त एकाच व्यक्तीच्या दिशेने दिसतात, ती व्यक्ती म्हणजे तुम्ही. तर तुम्ही हे महत्वपूर्ण काय, आता कोण कोण म्हणतात स्वार्थी आहेत, मग स्वार्थी आहे तर स्वतः पोटभर खायचा दुसरा माणूस तुम्ही निवडा ना, त्यासाठी स्वतः जीवच नका ना, दुसऱ्या कोणता जेवा ठेवला. तर हे काय आहे, वास्तव काय सांगते आणि आपल्याला काय करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला जर माइंड प्रोग्रामिंग करायचं असेल, तुम्हाला जर तुमचं जीवन बदलायचं असेल तर तुम्हाला माइंड प्रोग्रामिंग करायला लागणार, मेंदूचं सवय बदलायला लागणार. त्यासाठी काय करायला लागणार, आपल्या काय ज्या सवय आहेत ज्या आपल्याला चुकीच्या वाटतात त्या आपल्याला
मोबाईल बंद नाही करायचा आपल्याला. आनंदानं मोबाईल बंद करायचा म्हणजे काय करायचा, तुम्ही त्याला नियंत्रण द्यायचं. झोपेच्या आधी 3 तास स्क्रीनकडे जायचं नाही, म्हणजे तुमची झोप चळवळत नाही. बरोबर. आणि 2 तास आधी पाणी प्यायचं नाही, त्यामुळे तुम्हाला झोपून उठावं लागेल. तुम्ही जे पुस्तकातून ज्ञान घेतलं, आज ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही जगातल्या बऱ्याच देशातील लोकांना हे ज्ञान देत आहात सोशल मीडियाच्या माध्यमातून. तर हे ज्ञान तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना, इथल्या लोकांना मार्गदर्शनाद्वारे देता का? मार्गदर्शनासाठी बाहेर जातो, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये व्याख्यानासाठी जातो. व्यक्तिमत्व विकास पुस्तकाच्या अनुषंगानेच बोलत असतो. आता परवा परभणीमध्ये गेलो होतो. तिथल्या 2-3 शाळेमध्ये व्याख्यानं झाली. शिवलीमध्ये झाली, रायपूरमध्ये झाली, परत आपल्या इथं गोविंदराज हायस्कूल इचलकरंजीमध्ये झालं, आदर्श गुरुकुल म्हणून झालं, आदर्श अकॅडमी झालं, तिथं नरंदीमध्ये झालं. तिथं सुद्धा व्याख्यानाला जातो मी. शिक्षकांनाही सांगतो की म्हणजे माझे बरेचसे मित्र आहेत, शिक्षक आहेत, त्यांचा मला अभिमान आहे, तो राहणारच. पण मित्र म्हणून मी तुमच्या समोरही बोलू इच्छितो की विद्यार्थी किंवा आपली मुलं तुम्ही काय सांगताय हे कधीच ऐकत नसतात. तुम्ही काय करताय याचं ते अनुकरण करत असतात. जर घरात आई वडील जर मोबाईल बघत असतील आणि वर्गामध्ये जर शिक्षक मोबाईल घेऊन शिकवत असतील तर मुलं कधी अभ्यास करणार नाहीत. म्हणून मी तिथल्या शिक्षकांना सांगितले की सर, किमान वर्गात जात असताना पुस्तक सोबत घेऊन जा, निदान ते बघून तरी मुलं हातात पुस्तक घेतील. आणि आई वडिलांना सुद्धा एक महत्वाचा संदेश द्यावासा वाटतो मला की मुलाला मोठ्या शाळेत घातलं, फीस भरली आणि त्याला कोरड्यागत कोंबलं, आईबाप म्हणून माझी जबाबदारी संपली तरी चुकीचं आहे. कारण शिक्षकांच्या मर्यादित ह्याच्यामध्ये काम करतात, ते करत असतात, त्यांच्यावर ताणतणाव आहेच. पण आई वडील म्हणून मुलांच्याकडे सुद्धा पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आता कसं झालंय, प्रत्येक पालकांची फरमाईश बदललेली आहे. म्हणजे एखाद्या वडिलांचं जर काय स्वप्न अपूर्ण राहिलं असेल तर अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचं माध्यम म्हणजे आपलं मुलं. म्हणजे समजा एखादा मुलगा 8 साठी तयार झालेला आहे, म्हणजे त्याचं जनुक जेनेटिक बायोमेट्रिक आहे. आता आपल्या पृथ्वी तलावरती एवढं कीटक मुंग्या आहेत की ते जैवशास्त्र किंवा निसर्गाची करामत बघा, एकासारखं दुसऱ्याचं नाही. बरोबर. आईचं सुद्धा बायोमेट्रिक पोरगाला जमत नाही. हे जळलं, जखम झाली, जरी भाजलं तरी पुन्हा तुम्हाला यातल्या रेषा येतात. बरोबर. तर त्यांचं काय आहे, आपला मुलगा हे 8 साठी तयार झालाय आणि वडिलांची इच्छा आहे डॉक्टर व्हावा. आपला बल जर 0च असेल तर तो 0च बजेट देणार ना. मग त्याला देवाऱ्यावरती लावा ना, कशाला 200ची अपेक्षा करणार. तर आपण लादतोय मुलांच्या वरती. आणि प्रत्येक ठिकाणी गेली की पालकाची इच्छा काय, माझा मुलगा माणूस नाही झाला तरी चालेल, माणूस नाही बनला तरी चालेल, पण माझ्या मुलग्याचा नंबर 1 आला पाहिजे. पण 1 ते 100 मध्ये एक संख्या एकच आहे. बरोबर. कोणातरी एकालाच येणार ना. त्यामुळं तुम्ही माणूस करा. संवेदनशील माणसांची आजच्या ह्याच्यात गरज आहे. एक अशीच गोष्ट वाचनात आली, तुमच्यासारखीच अशी एक माणूस गाडीतून निघाला, 4 चाकी गाडी होती आणि पलीकडल्या बाजूला, ह्या बाजूला एक खोलगट दरीसारखा भाग होता आणि हरण त्या बाजूला थांबलं होतं. तर त्याला शंका आली, का थांबले. मग त्याने गाडी थांबवली, त्या हरणं जवळ आलं आणि त्याला त्या डबऱ्याजवळ घेऊन गेलं. तर त्या हरणाचं पाडच खाली पडलेलं. मग आता त्या माणसाकडे काय दोरी नव्हती. तसाच आणि एक चांगला माणूस असला त्याला त्या दोघांनी मत्तीन त्या पाडसाला वर काढलं. त्याला जरा खर्च केलं म्हणून त्या हरणाला आणि त्याच्या आईला गाडीत घातला आणि एका जवळच्या दवाखान्यात नेला, त्याच्या पाडसाला उपचार केला आणि जिथं होतं तिथं सोडून दिले. ती 2 महान माणसं निघून गेली. काही दिवसानंतर ज्या घरात उपचार केला होता त्या घराचे दार अवेळी वाजवण्यात आलं. ज्या माणसाने उपचार केला त्यानं दार उघडलं तर पूर्ण हरणाचा कळप तिथं आला होता. तर ते पिल्लू तिथं होतं. बाहेर आल्यानंतर त्या हरणानं आणि हरणाच्या पिल्लानं त्या पायावरती डोकं ठेवलं. तर का ठेवलं, तर तुमच्यामुळे आमचा जीव वाचला आणि आम्ही सगळं हरणाचं कळप तुमचं अभिनंदन करायला, आभार मानायला मिळालेलं. तर ही संवेदनशीलता आहे ना, ती तुम्हाला तिथंच मिळणार जिथं तुम्हाला ती रुजवावी लागणार. आता अशाच अनुषंगाने एक गोष्ट आहे सर, म्हणजे चांगुलपणा झाले कसं माहितीये काय, स्टीव्ह जॉबने सांगितलेलं आहे, मी जर चांगला झालो
तर जगातला एक वाईट माणूस कमी झालेलं समाधान मला मिळेल. तर एक भिकाजी नावाचा एक माणूस असतो आणि एक महिला, नेहमी गोष्ट मी सांगतो मुलांना जाईल तिथं वारंवार याची पुनरावृत्ती मी काय बोलतो गरजेचं आहे. एक महिला निघालेली असते, सायंकाळची वेळ असते आणि पावसाचं वातावरण तयार होतं, विजा होतात आणि तिची गाडी अचानक बंद पडते. अनेकांनाही मदतीसाठी हात करते पण कोणीही मदतीला थांबत नाही. अलीकडची गोष्ट आहे. रडकुंडीला जीव येतो. मग भिकाजी नावाचा एक माणूस येतो तिथं म्हणतो, ताई मी मदत करू का? त्या शेवटला स्त्री असुरक्षित आहे सध्या आपल्यावर, त्यामुळे ते जरा लांब जाते आणि म्हणते ठीक आहे. मग तो म्हणतो मला काय गाडीचं कळत नाही, तरी पण तुम्हाला मदत करावी अशी मला मनापासून इच्छा आहे, मी प्रयत्न करू का? तर ती प्रयत्न करते आणि गाडी चालू होते. मग ती त्याला काहीतरी मदत करायला जाते आर्थिक स्वरूपात. तो म्हणते नाही, मला कोणतरी मदत केली ती. त्यानं सांगितले की तशीच मदत कुणाकडे पुढे करायला लावा, तर तुम्ही अशीच मदत कुणाला तर पुढे करा म्हटला आणि आपण मदतीचा करायचं आपण सुरू करू. मग ही महिला जाते एका हॉटेलात, तिथे जेवण वगैरे करते. तर तिथं जेवण वगैरे द्यायला एक वेटर म्हणून स्त्री असते, ती पोटोशी असते आणि काही दिवसात ती बाळ जन्माला येणार असते. तर त्या अवघडलेल्या परिस्थितीत असून सुद्धा तिचे ते हास्य, तिचे ते गिरायकांच्या बद्दल असणारी आपुलकी तिला आवडते. आणि ती महिला तिला काय करते, बिल मागून झालं 15,000 रुपये देते, म्हणले हे घे तुझ्या उपयोगी पडेल. तर ती घरी येते. घरात नवरा विचार करत असतो, आता आपल्या पत्नीची डिलिव्हरीची वेळ जवळ आली, आपल्याजवळ पैसे नाहीत, कोरोनाचा काळ आलाय. ती विचार करत असताना नवऱ्या जवळ घेते, त्याला म्हणते तुम्ही काळजी करू नका, आज एक चांगली स्त्री मला भेटली आणि तिने मला 15,000 रुपये दिलेले आहेत, यामध्ये माझा डिलिव्हरीचा खर्च होतोय. तो नवरा म्हणजे तो भिकाजी असतोय. बरोबर, ज्याने त्या बाईला मदत केलेली असते, चक्र करून तिथे. एवढं सगळं मोठ्या प्रमाणात तुमचं वाचन झालेलं आहे, बरीच पुस्तकं तुम्ही वाचून काढलेली आहेत. ह्या वाचनासाठी कसा वेळ देता? नेमकी तुमची दिनचर्या कशी असते? माझी दिनचर्या म्हणजे पहाटे 4ला मी उठतो. पहाटे 4ला उठल्यानंतर अजूनही माझा माइंडसेट झालेला नाही. बर, कारण पहाटे 4ला उठायचं म्हटलं मी तो म्हणते कशाला उठला, कुत्री सुद्धा रस्त्यावर नाही, सो काय गरज नाही, कोणी उठून ना चांगलं झाले. आता ह्याला आपल्यासारखं करायचं काय करायचं, जोपर्यंत तुम्ही हातून उठत नाही तोपर्यंत ते मेंदू त्याच्याच नियंत्रणाखाली आपण असतो. पण मी पहिला उठतो, थंड पाण्याने तोंड धुतो. आता थंड पाण्याने तोंड धुतल्या म्हटलं ते म्हणते आता हे झोपणार नाही, आपल्याला उठायच लागणार आहे. सरळ उठायचं, बोट घालायचा, पाळायला जायचं. किमान 5 किलोमीटर मी पळतो. आल्यानंतर वाचायचं पहिल्यांदा, थोडा मोबाईल घ्यायचा, पहिलं वाचायचं. किमान मी दररोज 70 पानं वाचल्याशिवाय मी जेवत नाही, माझा नियम आहे. त्या दिवशी मला जेवायचा काय अधिकार नाही. सकाळी वाचायचं, थंड पाणी आंघोळ करायची, 5:45ला डबा घ्यायचा, कामावर जायचं, 4:30ला आलं की हातपाय जायचं, फ्रेश व्हायचं, थोडं वाचायचं आणि ब्लॉग साठी लिहायचं. ब्लॉगला आपण 1 दिवस आड लिहितो आणि लिहायचं. बरोबर 9 वाजता माझा फोन बंद होतो रात्री, डायरेक्ट ऑफलाईन. माझ्या मित्रांना एवढी सवय झालेली आहे, अलीकडे माझा फोन मी चालू करून ठेवते पण मला कोणाचाही फोन येत नाही. त्यामुळे मी 9 नंतर फोन बघत नाही. 9ला बरोबर मी झोपी जातो. इकडे तिकडे फिरणं नाही. म्हणजे मी काय रोबोट नाही, मी माणूसच आहे, पण मी स्वतःला ते एक वळण घालून दिलं. त्यामुळं करायचं, सोमवारी जास्त वाचायचं, दररोजच्या पेक्षा जास्त वाचायचं आणि वाचलेलं चिंतन करायचं, मनन करायचं. जसं आपण जेवल्यानंतर नाही पचलं तर आपल्याला अपचनात त्रास होतोय, तसे पुस्तकाचं असतं. वाचल्यानंतर त्याच्या चिंता विनिमय चिंतन करायला लागतं. म्हणजे आता एखादी गोष्ट नाही समजली तर त्या तज्ञामध्ये मी असतात. उदाहरण द्यायचं झालं तर आपले विश्वास भावे जंगल वाचनावरती पुस्तक लिहिलं आहे, आणि जिम कॉर्बेट जगातील सगळ्यात मोठा शिकार, ज्याला जगातल्या कुठल्याही जंगलात जाण्याचा परवाना होता. त्याने एका ठिकाणी लिहिलं होतं की वाघानं गायीला पाठीवर घेतलं. आता गाय एका टनाच्या वरच असते, तरी नोंद आहे. कशी नोंद आहे? वाघाचा पंजा मोकळ्या रानात उठला होता, त्याचं मोजमाप केलं, गादी असते. मार्जार कुळ जे आहे, म्हणजे मांजर, चित्ता वगैरे जे आहे ते मांजर गादी असते. बरोबर, ती गादी पसरलेली तिचं निरीक्षण करून लिहिलेलं आहे. मग हे मला माहित होतं. आणि ती विश्वास भावेंच्या पुस्तकात अशी नोंद होती की
वाघ गायला पाठीत घेऊन जात नाही, बर तोंडात घेऊन जातोय. फोन फिरवला. बर सर म्हटलं तुम्ही असं म्हणताय म्हटलं की वाघ गायला पाठीवर घेऊन जात नाही, पण जिम कॉर्बेटची नोंद आहे. बर मग जिम कॉर्बेटने नोंद लिखित स्वरूपात केल्या म्हटलं, आणि तुमची तुम्ही नोंद म्हटलं चुकीची आढळते म्हटलं मला. बर वाघ तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर तोंडात घेऊन जात असेल तर झाडावर कसा चढणार म्हटलं. बर उडी मारसाठी त्याला 4 पाय मोकळं असायला पाहिजेत ना. तर नाही सर, त्यांचं बी बरोबर आहे. ह्या लेखकांना मला काय म्हणायचं नाही, फक्त गोष्टीतल्या नोंदी कितपत खऱ्या कितपत खोट्या हे मला सवय लागली. आता आपल्याला वर्गात काय शिकवले सर, अमेरिकेसोबत कोलंबसला लावला, अमेरिका वेस्पर्चिने लावला म्हणून त्या अमेरिकेला अमेरिका दिलं. पण इसवी 500 मध्ये ली पेरिसन नावाच्या एका माणसानं अमेरिका शोधला, त्याचं नाव इतिहासात कुठंच नाही. बरोबर. हे मला कशामुळे कळालं, पुस्तकामुळे कळालं. एवढ्या खोलात जातो, अजून बी जातोय. मला कधी झोप लागणार. उदाहरण द्यायचं तर वॉर्डन हेनरी डेव्हिड थोरन लिहिलेलं पुस्तक आहे आणि जयंत कुलकर्णींनी लिहिलेलं आहे. पुस्तक छान आहे सर, अप्रतिम आहे. त्यात तिने प्लाटो हा शब्द घातलेला. मग मी त्यांना फोन केला, सर प्लेटो आणि प्लाटो या 2 व्यक्ती आहेत का भिन्न व्यक्ती आहेत? तर नाही म्हटले सर, प्लेटो आणि प्लाटो एकच, ग्रीक मध्ये त्याचा उच्चार प्लाटो होतोय. नाही सर म्हटलं, पुस्तक महाराज लिहिलंय ना, मग प्लेटो पाहिजे. तर म्हटले सर पुढच्या वर्षी सुधारतो. पुढच्या वर्षी साहेब त्यांनी प्लेटो घातलं. इथे येऊन कसं वाटलं ते सांगा. सर्वप्रथम तुमचे आभार. कालच मला 2 माझ्या मित्रांचा, गुरु सरांचा आणि सरांचा फोन आला. तुमच्या या विशिष्ट अशा उपक्रमाबद्दल मला बोलणं, तुम्ही बोललेलं आहे. कारण कसं आहे, गांधीजींनी 3 वर्ष वृत्तपत्र वाचलं नव्हतं. कारण का, वृत्तपत्रातल्या मतळ्यामुळे त्यांचा गोंधळ निर्माण व्हायचा, म्हणून वाचलं नव्हतं. आणि तिथं यायचं कारण काय वाटलं, ही भावना अशी आहे ना सर. आता ते तुम्हाला मी एका गोष्टीतून सांगतो, मला इथं यायला आलो कसं वाटतंय. चंद्रावरती पाऊल टाकलं नील आर्मस्ट्रॉंगने आणि अँड्र्यूजने. ते सगळं घडत असताना ज्या वेळेला पृथ्वीवर यायचं वेळ आली, त्यावेळेला ईगल यान होतं, कोलंबिया सुद्धा होतं. ते यानं चढत असताना त्यांच्या स्पेस सूटचा धक्का एका स्विचला लागला आणि ते स्विच मोडलं. आणि ते स्विच टेक ऑफ करण्यासाठी, चंद्रावरून पृथ्वी येण्यासाठी ते स्विच गरजेचं होतं, महत्वाचं. मग पृथ्वीवरच्या केंद्रावर असणाऱ्या माणसाला जाणलं, त्यांना सांगितले तुमच्याकडे जो पॉइंटर बॉल पेन आहे, त्या पॉइंटर बॉल पेनाचं टोपण त्या स्विचला घाला. आता हे प्रवास पुस्तकात ते वर्णन आहे. घाला आणि तुम्ही टेक ऑफ व्हाल. तर स्विच तुटल्यानंतर नील आर्मस्ट्रॉंग आणि अँड्र्यूजला संपला, विषय संपला ना. आता आपण पृथ्वी कधीच जाणवू शकत नाही हे वाटलं, आणि आता आपण संपणार हे वाटलं. निराशा वाटली, आणि टोपण घातल्यानंतर त्यांना जे वाटलं ते मला इथं आल्यानंतर वाटलं. खूप छान वाटलं. ज्या गोष्टी उजेडात यायला पाहिजे त्या उजेडात आणण्याचं काम सर तुम्ही करत आहात. आणि इतिहास शोधायला गेलं तो जो आपल्या जवळ सापडतो, तो इतिहास म्हणजे तुमचं जे चाललेलं आहे ते. गायकवाड साहेब, आज आपण इथं आलात. आपल्या वाचनाचा, लेखनाचा छंद किती प्रगल्भ आहे. या वाचनाच्या, लेखनाच्या छंदातून आपल्या विचारांची देवाणघेवाण आपण महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही, तर जगातील बऱ्याच देशातील लोकांच्या पर्यंत आपण पोहोचवले. आपलं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. आपल्याकडून समाजातील तरुण असतील, वयस्कर असतील, बरीच लोक प्रेरणा घेतील ही मी अशा अपेक्षा व्यक्त करतो. आपण इथं आलात त्याबद्दल आपलं धन्यवाद.